नमस्कार. वागर्थाविव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतः पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ. आपण यक्षगृह वर्णनापर्यंत आलो होतो आणि त्याच्यानंतर आता यक्षपत्नी ही तिथे गेल्यानंतर दृष्टीस कशी पडेल याचं वर्णन पुढच्या श्लोकातनं केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे विरह व्याकुल झालेला हा यक्ष हा जसं जसं घर जवळ येतं तसं तसं घर म्हणजे आपण पाहिलं घर म्हणजे घरातली माणसं, त्यामुळे त्या घराची शोभा त्याबरोबर त्या गृहस्वामिनीची वर्णन पण त्यांनी सुरू केलेलं आहे. आणि आता जेव्हा तुझी दृष्टी पडेल त्या माझ्या गृहस्वामिनीवर तेव्हा ती कशी दिसेल हे तिचं वर्णन कवीने केलं आहे. खूप उत्कटतेने यक्षाने आपल्या पत्नीचं वर्णन केलं आहे. अगदी समर्पक शब्दात ते वर्णन केलं आहे, ज्याला आपण म्हणतो की गागर में सागर. एक एक शब्द सूचित करणार आहे तिच्या अवस्थेचं, तिच्या मनाचं. शब्द हा फक्त शब्दार्थ दाखवत नसतो, तर त्यातनं काय काय ध्वनित करीत असतो हे आता हळूहळू आपल्याला दिसणार आहे. तन्वी श्यामा शिखरी दशना पक्वबिंबाधरोष्टीं मध्ये क्षामा चकितहरिणी प्रेक्षणा निम्ननाभिः श्रोणी भारादलसगमना स्तोकनम्रास्तनाभ्यां या तत्र स्यात् युवतीविषये सृष्टिराद्येव धातुः. हा अत्यंत प्रसिद्ध श्लोक आहे की आपल्या पत्नीचं वर्णन करताना तो किती उत्कटतेने किती समरसून करतो. आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं ना की सुभग शब्दकळा आहे आणि त्याच्यामध्ये ध्वनी किंवा सूचितार्थ हा पण समरस झालेला आपल्याला सापडतो. तो एकरस होऊन केलेलं वर्णन आहे. हे नुसतं एक शारीरिक वर्णन असं हे वर्णन नाही आहे. ह्याच्यातनं कसे भाव गूढ येतात एक एक. त्या शब्दाला कसं कसं महत्त्व आहे ते आपण पाहू. तन्वी, माझी जी पत्नी आहे ती तन्वी. तन्वी म्हणजे कृशांगी, पण कृशांगी म्हणजे अगदी कृश अशी नाही, पण जी पिवरही म्हणजे लठ्ठही नाही आहे अशी, अशी बांधेसूत. नंतर श्यामा. श्यामा ही युवतीचं वर्णन आहे. यौवनाच्या मध्य अवस्थेत आलेली अशी ती श्यामा. शिखरी दशना. दशना म्हणजे दात, दंतकळ्या अशा दुकानाच्या फळ्यांसारखे दात नाहीत, तर दंतकळ्या आहेत, टोकदार आहेत. तर हे आपण जे पाहिलं आहे की कवीच्या प्रतिभेबरोबर नैपुण्य, शक्ती ही निपुणता लोकशास्त्र काव्यादी अवेक्षणात काव्यज्ञ शिक्षयाभ्यासः इति हेतुस्तदुद्भवे असं मम्मटांनी म्हटलेलं. पुन्हा एकदा आपण त्याचं उजळणी करू की प्रतिभा ही कवीला हवीच, पण नैपुण्य हे सूक्ष्म निरीक्षणातून येतं. आणि हे निरीक्षण कशाकशाचं असतं, हे अवेक्षण कशाकशाचं असतं, हे परीक्षण कशाकशाचं असतं, तर चराचर सृष्टीचं, चर आणि अचर सृष्टीचं, स्थावर जंगम सृष्टीचं, लोकपरंपरेचं, शकुनांचं, तर त्याच्याबरोबर लोकशास्त्र काव्य आदी अवेक्षणात. तर विविध शास्त्र, दर्शनं, लक्षणग्रंथ याचा त्याचा अभ्यास असतो, त्यामुळे ते नैपुण्य येतं. आणि प्रतिभेशिवाय काव्य हे हास्यास्पद आहे, पण प्रतिभेबरोबर हे नैपुण्य हे आपल्याला प्रत्येक गोष्टीशी रिलेट करतं. शिखरी आपण म्हणतो दंतकळ्या खूप सुंदर आहेत तिच्या, तर त्याच्यामध्ये सामुद्रिक शास्त्र याचा पण त्याचा कसा अभ्यास आहे, बहुश्रुतता कशी आहे त्याची. तर असं म्हणतात की असे जे दात असतील, कुंदकळ्यांसारखे टोकदार सुंदर दात, समान रूप, तेजस्वी, स्निग्ध म्हणजे तुकतुकीत असे जे स्वच्छ सुरेख दात असतील त्यांनी ते भाग्यकर असतात. आणि ते ज्या प्रियेचे असतात तिच्या पतीचं आयुष्य वर्धमान करणारे, वाढवणारे असतात, असं एक सूचना आहे किंवा असं एक सूचकता आहे. आणि असं शास्त्रामध्ये वर्णन आहे. स्निग्धाः समानरूपाः सुपंक्तयः म्हणजे एका ओळीत असलेले, शिखरिणः आणि श्लिष्टाः म्हणजे टोकदार छान आणि छान जवळजवळ असलेले, त्याच्यामध्ये खूप अंतर नसलेले असे. दंताः भवन्ति यासाम, असे ज्यांचे दात असतात. तासाम पादे जगत सर्वम, सगळं जग त्यांच्या पायाशी म्हणजे सगळं वैभव, सगळं ऐश्वर, सगळी सुख,
सगळं भाग्य त्यांच्याकडे आहे हे त्यातनं सूचित केलेलं आहे. त्यामुळे कवी एक एक शब्द जपून मोजून तोलून मापून वापरतो. त्याच्यामागे त्याचा केवढा अभ्यास असतो हे आपल्याला बघायचं आहे. शास्त्र या शास्त्राचा कणा हा जेव्हा साहित्याला असतो त्यात घडीवपणा येतो, शिस्त येते, सुबोधता येते आणि कणा असतो तो एक चांगला. पण शास्त्राने कुरघोडी केली तर त्यात बोचकता येते. तर कालिदासाचं वैशिष्ट्य काय, तर त्याची बहुश्रुतता, सूक्ष्म निरीक्षण शक्ती, त्याचा शास्त्राभ्यास, हे सगळ्यांनी आलेलं नैपुण्य आणि त्यातनं येणारा ध्वनी यांनी एक रसमयता तो कशी साधतो. तर माझी इथे कवीने हा शब्द का वापरला की शिखरी दशना. तन्वी हे आपण पाहिलं की सुंदर आहे ती आणि तिचा बांधा हा ज्याला आपण अनुदरी कन्या म्हणजे खूप मोठं पोट सुटलेली प्युअर लठ्ठ अशी नाही आहे आणि अनुदरी म्हणजे उदर नाही अशी नाही तर स्वल्प अशी ती तन्वी. श्यामा आपण पाहिलं की युवती यौवन मध्यातली अशी ती आहे. आणि शिखरी दर्शनामध्ये दाताचं सौंदर्य हा म्हणून त्यांनी केवळ दिलेला नसून त्यांनी पतीच्यासाठी पण भाग्यवर्धक आयुष्यमान असा हिचा पती असतो हे यातनं सूचित असतो. हा त्याचा अभ्यास आहे म्हणून ही वर्णनं केलेली. मी तुम्हाला एक सत्यप्रसंग सांगते की एका माझ्या मैत्रिणीच्या मुलाने परदेशात गेल्यानंतर ख्रिश्चन मुलीशी लग्न ठरवलं आणि त्यांच्या घरामध्ये तर गुरुचरित्राचं पारायण वगैरे करणारा असा हा मुलगा यांनी परधर्मीय स्त्री केली. आता मुलाच्या आईला स्वाभाविक वाटतं की नांदले पाहिजेत. त्यामुळे ती अनेक ठिकाणी विचारत असताना एके ठिकाणी आम्ही फोटो घेऊन गेलो. ते ख्रिश्चन अशा एक संत स्त्री आहेत, काही त्यांचा सामुद्रिकाचा अभ्यास आहे. त्या म्हणल्या फोटो बघू आणि फोटो पाहिल्यावर त्यांना लागायचे दात खूप चांगले आहेत, काही काळजी करू नको, ही मुलगी चांगली आहे, हिच्या नवऱ्याचं सगळं चांगलं होणार आहे. तेव्हा आम्हाला काही अर्थ कळला नाही. आता हे अध्ययन करताना कळतं की कसा कसा कवीचा अभ्यास असतो. केवळ दात पाहून त्या म्हणल्या मुलगी चांगलीच आहे, सच्चील आहे, भाग्यवान आहे आणि नवऱ्यासाठी अतिशय चांगली आहे. तर आता हे जे एक एक वाचतं तेव्हा कळतं की कालिदास हे शब्द का वापरतो. म्हणून हे जे नैपुण्य आहे ना ते लोकशास्त्र यांच्या निरीक्षणातून अवेक्षणातून आलेलं असतं. ते आपल्या जीवनाशी प्रतिबिंबित किंवा संबंधित किंवा रिलेट करतं ना तेव्हा ते काव्य आणखीन जवळचं वाटतं. ते उगाचच एक कल्पनाविलास वाटत नाही. हा एक महत्त्वाचा भाग. जसं निसर्गाचं वर्णन करताना कालिदास एक निसर्गाचं पहा बरं सुंदर दृश्य असं वर्णन कधीच करत नाही. तो निसर्गाला पात्र करतो, आपल्यातलं निसर्गाला सजीव बनवतो, निसर्गामध्ये भावनांचा आरोप करतो. तसं ह्या शास्त्रातील एकेका शब्दाचा त्यांनी उल्लेख केला आहे. त्याच्यामागे काही तथ्य दडलेली आहेत. त्यामुळे आपल्याला तो कवी किती मोठा आहे हे उगाचच्या उगाच महाकवी होत नाहीत, हे अशा अभ्यासाने होत असतात. शास्त्राचाही अभ्यास करतात आणि आपल्या जीवनाशी त्याचा दैनंदिन जीवनाशी त्याचा संबंध जोडतात. हे जे सूत्र आहे हे महाकवींना फार छान जमतं आणि त्यातला उच्च कोटीचा कवी म्हणजे कालिदास आहे. म्हणून एकेका शब्दाचा अभ्यास करायचा असतो. तन्वी, श्यामा, शिखरी दशना, पक्वबिंब, अधरोष्ठी. ओष्ठ म्हणजे ओठ, अधर म्हणजे खालचा ओठ. पिकलेल्या तोंडलं असताना ते लाल असतं बघा आणि ते आपण अर्ध चिरलं की आपल्याला जो आकार दिसतो तो अधरोष्ठी. हे एक अर्थातच सौंदर्याचं लक्षण आहे. बिंबाधरा हे आपण नेहमीच पाहतो. तर ते एक वर्णन केलेलं आहे अधरोष्ठी. त्याच्यानंतर मध्ये क्षामा. मध्यभाग आहे हा तिचा. क्षाम म्हणजे पीवर किंवा लठ्ठ नसलेला, कृशोदरी. मध्ये क्षामा. त्याच्यानंतर वर्णन केलं आहे चकित हरिणी प्रेक्षणा. चकित बावरलेल्या मुग्ध हरिणीचं प्रेक्षण. प्रेक्षण म्हणजे दृष्टी. तिचं जे बघणं आहे ते कसं आहे चकित हरिणी म्हणजे ती थोडीशी मुग्ध आहे. आणि त्याच्यातनं ते एक संस्कृतमध्ये रतिरहस्यात स्त्रिया 4 प्रकारच्या सांगितलेल्या आहेत. पद्मिनी, शंखिनी, त्याच्यानंतर हंसिनी आणि चित्रिणी अशा जे केलेल्या आहेत. तर त्याच्यामधल्या पद्मिनीचं हे लक्षण आहे चकित हरिणी प्रेक्षणा. असं इतकी ती सुंदर आहे, बावरलेली, घाबरलेली आणि निष्पाप. काहीतरी तिच्या दृष्टीमध्ये उत्कंठा पण थोडीशी आहे. असं सगळंच ज्याच्यामध्ये आहे. म्हणून चकित मृगदृशाभे प्रांत रक्तेच नेत्रे असं कामसूत्रात सुद्धा वर्णन केलेलं आहे ह्या प्रकाराचं. निम्न नाभी. निम्न नाभी म्हणजे नाभी खोल आहे असा एक वर्णन आहे. याचाही वात्स्यायनाने उल्लेख केलेला आहे. मदनातिरेक सूचक
सूचन करणारं हे वर्णन आहे. आणि श्रोणीभारात अलसगमना, तर अलसगमना म्हणजे ती चालायला आळशी नाही आहे, एक आपण म्हणतो ना एक लवलवत्या पात्यासारखी असते, एक थोडी सुडवलं बांधायची आहे, त्यामुळे तिची चाल थोडी गजगामिनी, थोडीशी मंद आहे. हे पण एक सौंदर्याचं लक्षणच आहे. त्याच्यानंतर स्तनाभ्याम स्तोकनम्रा, थोडीशी झुकलेली, पुष्टस्तन असल्याने थोडीशी किंचित झुकलेली अशी ती युवती आहे. आणि म्हणून हे सगळं वर्णन करताना त्याचा संकलनात्मक त्याने असं काढलं की म्हणून माझी पत्नी ही युवती म्हणजे तरुणीचं एखादं सुंदर शिल्प करताना ती मला असं वाटतं विधात्याची पहिली निर्मिती असावी. आद्या सृष्टी ही या तत्रस्यात युवतीविषयी सृष्टी आद्या असं म्हटलेलं आहे धातू. जणू काही ती विधात्याची पहिली निर्मिती असावी. कारण का तर आपण इथे आद्या शब्दाला खूप महत्त्व आहे. कोणतीही गोष्ट, पहिला प्रयत्न, आपली पहिली पदवी, आपली पहिली कलेचं सादरीकरण हे करत असताना जीव ओतून प्रयत्नातिशय अत्यंत एकाग्रता, उत्कट असा त्यात भाव असतो तयार करताना. त्याच्यानंतर खूप चांगल्या चांगल्या दर्जाची साधनसामग्री आपण गोळा करत असतो कमी पडू नये म्हणून. त्यामुळे ज्ञान, प्रयत्न, एकाग्रता, कौशल्य समरस होऊन ती निर्मिती करण्याचा जो आपण प्रयत्न करतो तो आद्या या शब्दातनं द्योतित होतो. आणि त्याच्यामुळे तशी पुन्हा जणू काही रमणीय कलाकृती पुन्हा होईल की नाही माहीत नाही आणि झालेली नसेल हे त्यातनं त्याला सुचवायचं आहे की इतकं सौंदर्य कधी परत त्याच्या हातनं घडलं असेल की नाही असं वाटावं, इतकी ती अलौकिक सुंदर आहे. हे तिचं खरं वास्तववादी वर्णन केलं आहे. आणि ती दृष्टी टाकल्यावर तू नुसती माझ्या घरात त्या माझ्या प्रियेच्या ठिकाणी, तर तुला जे स्त्रीरत्न त्या दृष्टीचं जे फल मिळेल ते म्हणजे हे स्त्रीरत्न आहे. अशी सामुद्रिकाची लक्षणं यक्षपत्नीच्या ठिकाणी त्यांनी दाखवलं आहे. आणि त्याच्यामुळे ती कशी आहे तर अजून एक वर्णन आहे की शीते सुखोष्ण सर्वांगी ग्रीष्मे या सुखशीतला तप्त कांचन वर्णाभा सा स्त्री श्यामा इति कथ्यते. तप्त कांचन आपल्याला सावळी म्हणजे सतत काळं वाटतं असं नाही आहे. तप्त कांचन सोनं असं तापवलं ना की त्याच्यामध्ये जो तेज असतं तशी तेजस्वी अशी ती दिसेल. टोकदार दातांची आहेत म्हणजे दात वाकडे तिकडे नाही आहेत. असे सगळं वर्णन सुंदर केलेलं आहे. हे तुला दिसणारं. आणि कालिदासाला ही आवडच आहे. काही तो जेव्हा वर्णनं करतो स्त्रियांची तेव्हा मागे कुमारसंभवात पण त्यांनी असं वर्णन केलेलं आहे की ती जी स्त्री आहे ती विधात्याने सगळी सौंदर्याची सामग्री एकत्र करून आणलेली आहे का. अशी वर्णनं तुम्हाला शाकुंतलात, कुमारसंभवात सगळीकडे सौंदर्याचं वर्णन करताना अशाच पद्धतीने त्यांनी केलेलं आहे. आता हे तिचं वर्णन आहे, अशी ती वास्तव आहे. तू दृष्टी टाकल्यावर पहिल्यांदा खरं म्हणजे ती अशीच आहे, हे तिचं मूळ रूप आहे. परंतु आता पुढच्या श्लोकाची त्याच्याशी संगती आहे की तुला थोडीशी ती वेगळी दिसेल. वेगळी म्हणजे कोणत्या अर्थाने तर आत्तापर्यंत आपण एक प्रकारचं तिचं भौतिक रूप पाहिलं. आता त्याच्या मागे जे थोडे भाव आहेत त्यामुळे ती कशी दिसेल ह्याचं वर्णन पुढच्या श्लोकात आहे. ताम जानीथाः परिमित कथां जीवितं मे द्वितीयं दूरीभूते मयि सहचरे चक्रवाकीं इव एकां गाढोत्कंठां गुरुषु दिवसेषु एषु गच्छत्सु बालां जातां मन्ये शिशिरमथितां पद्मिनीं वान्यरूपां. आता तुला मात्र मी सांगतो तशीच आहे रे ती. पण तरीसुद्धा तू जेव्हा आता पहिल्यांदा नजर टाकलीस तेव्हा मी सांगतो तुला ती कशी दिसते ते. पण थोडंसं तर जो गंभीरपणे पाहायला लागलास तर तुला आत्ता तिचे भाव कसे दिसतील तर आणि का दिसतील तेही कारण सांगितलं आहे की दूरीभूते मयि सहचरे. सतीसप्तमी रचना आहे. मी सहचर तिचा दूर झाल्यावर बघा एकेका शब्दावर कसा अभ्यास असतो. मयि प्रिये म्हटलं नाही म्हणजे मी तिचा भर्ता आहे तो दूर झाल्यावर, किंवा मी तिचा पती आहे तो दूर झाल्यावर, मी तिचा प्रियकर आहे तो दूर झाल्यावर असं नाही म्हटलं. सहचर शब्द वापरला आहे. सतत आम्ही चक्रवाकीसारखे सतत एकत्र राहणारे नवदाम्पत्य होतं, नवीन लग्न झालं होतं म्हणून तर तिच्या
वियोगाच्या होऊ नये म्हणून घाईघाईने काम केलं, त्यात चूक झाली आणि त्यामुळेच तर हा सगळा शाप मिळालेला आहे. त्यामुळे आत्ता उत्कट एकमेकांची ओढ असताना सतत आम्ही एकत्र होतो. अशा वेळेस दैव दुर्विलास असा की आम्हाला दूर जावं लागतं, म्हणून सहचर हा शब्द वापरला आहे. आणि अजून एक आहे की आपण म्हणतो यक्ष आहे, त्याच्याकडे काही आपल्यापेक्षा अधिक क्षमता आहे, सामर्थ्य आहे, पॉवर आहे. होतं. आत्ता गमित महिमा हे सगळं लक्षात ठेवायचं. शापेन आस्तंगमित महिमा. शापामुळे ज्याच्याकडे जो आहे महिमा तो काही 1 वर्षासाठी काढून टाकला गेलेला आहे. त्याचं सामर्थ्य गेलेलं नाही आहे, ते घालवलं आहे शापामुळे. त्यामुळे तो ध्यानात किंवा शरीराच्या बाहेर जाऊन तिची भेट घेऊ शकत नाही आहे. त्यामुळे त्या सहचरत्व हे जे हा जो शब्द आहे ना, हा फार ध्वनी सूचित करणार आहे की आम्ही सतत चक्रवाक चक्रवाकीसारखे दाम्पत्य क्षणभरही एकमेकांचा विरह सहन न करणारे असा तो मी दूर गेल्यावर. ह्याला म्हणतात साभिप्राय विशेषण परिकर अलंकार म्हणून हा शब्द वापरला आहे. आणि चक्रवाकी संकेत तर आपल्याला माहितीच आहे. तर असे आता ती एकटी पडली आणि कशी आहे, गाढोत्कंठाम. ती अतिशय उत्कंठामध्ये अतिशय विरह तिला वाटत आहे आणि त्यामुळे ती दुःखी आहे. अशी गाढोत्कंठाम, विरहाची व्यथा असह्य झालेली अशी ती. प्रबल विरह वेदना असं म्हणतात की रागे तू अलब्ध विषये वेदना महती तुया. अतिशय आपण पाहिलं आहे कंठाश्लेष प्रणयिनी जने असं मागे आपण एक शब्द वापरला आहे की गळामिठी घालाविषयी वाटते प्रियकराला, प्रेयसीला, अशा प्रिय जीव पण तो दूर असेल तर काय अवस्था होत असेल मेघ पाहिल्यावर. हे आपण पाहिलं ना उपक्रमात मागे. हळूहळू उपसंहारामध्ये ते पुन्हा आपल्याला जोडून दिसणार आहे एक. तर आता त्यामुळे त्याला गाढोत्कंठ म्हणतात की प्रेम आहे, आसक्ती आहे, पण ती गोष्ट ती व्यक्ती भेटल्यानंतर जी खूप मोठी वेदना होते. रागे तू अलब्ध विषये वेदना महती तुया संशोषणी तू गात्राणाम ताम उत्कंठाम विदुः बुधाहा. त्यामुळे तिची गात्र ही संशोषणी, तो जीवनरसच तिच्यातला गेल्यामुळे सुकून गेली माझी प्रिया, म्हणून ते गाढोत्कंठा असा शब्द वापरला आहे. आणि गुरुषू म्हणजे आता बघा सगळ्यांना 24 तासच दिलेत. हे यांचे काय दिवस मोठे होते का? पण आत्ता विरहामुळे एक दिवस तिला मोठा वाटतो. एषु दिवसेषु म्हणजे ह्या वर्तमान काळात, हे अजून आता उरलेले जे शापाचे जे वर्षभराचे आमचे दिवस आहेत त्या काळामध्ये ही बाला असं पण अजून एक विशेषण वापरलं आहे. तर बाला म्हणजे जी कौमार्यातनं पुढे गेलेली आणि यौवनात आलेली आता अशी ती आहे. त्यामुळे मुक्त कौमार्य आणि यौवनात प्रस्थापित होत असलेली अशी म्हणून ती बाला वापरली. इथल्या बालाचा अर्थ लहान किंवा बाला म्हणजे समज नसलेली, लहानशी, नासमज असा अर्थ नसून या अर्थाने तिला बाला असा शब्द मुद्दामून वापरलेला आहे. आणि त्याचा पुढच्या स्पष्टीकरणामध्ये श्लोकात पण त्याचा उपयोग होणार आहे. अशी ती जाताम मन्ये उत्प्रेक्षा केली, कल्पना केली. मन्ये गमे भासे वाटे, हे जसं मराठीत उत्प्रेक्षेचे गमक आहेत ना, त्याची संस्कृतमध्ये मन्ये. आय थिंक मला असं वाटतं की शिशिरमथितां पद्मिनीं वा अन्य रूपाम. शिशिरानी जी झोडपून निघालेली अशी पद्मिनी असते ना, कळलं, अशा काहीतरी वेगळीच. म्हणजे मी तुला मागच्या श्लोकात जे वर्णन केलं आहे आणि ती विधात्याची आद्यसृष्टी निर्मिती इतकी सुंदर, उल्लसित, स्वतः आणि दुसऱ्याला उल्लसित करणारी, हे सगळं जे मी सांगितलं होतं की सगळं सौंदर्याची सामग्री एकत्र करून विधात्याने चितारलेलं किंवा निर्मिलेलं हे शिल्प आहे, अद्वितीय असं हे सगळं मी तुला वर्णन केलं खरं. पण आत्ता तुला जी दिसणार आहे ती त्या कारणाने दिसणार आहे कारण ती विरह वेदनेनी झोडपलेली अशी व्याकुळ, जशी शिशिराने झोडपलेली कमलिनी असावी तशी ती दिसत आहे. त्यामुळे तुला असं वाटायला नको की दुसरीच कोणीतरी आहे का. मला सांगितलं आहे ती माझ्या मित्राची पत्नीचं वर्णन तर असं आहे, बघताना तर मला ही अशी दिसते आहे. तर असा काही भ्रम किंवा भास तुझ्या मनात येऊ नये म्हणून ते वर्णन केलेलं आहे. थोडासा समुच्चय किंवा अतिशयोक्ती अलंकार आहे. आणि हे त्याच्यामध्ये 2 भाग दिसतात की प्रिया सुंदर आहे यात संशय नाही, पण आत्ता तुला इतकं उत्कट उल्लसित सौंदर्य दिसणार नाही यातही संशय नाही. कारण की
प्रेमाचं अद्वैत आहे, त्याची जी अवस्था झाली तीच प्रियेची होणार आहे. त्यामुळे ती तुला झोडपून काढलेल्या थंडीच्या कडाक्याने जी किंवा बर्फानी जी नलिनी दिसते तशी ती दिसणार आहे. यामध्ये एक विश्वास आहे की माझी प्रिया माझ्या माघारी माझ्या प्रेमाने विरहाने अस्वस्थ झाली असणार आहे. ती नक्कीच आनंदी, हसरी आणि काही शृंगार करणारी दिसणार नाही. यामध्ये आपली परंपरा पण आहे. प्रोषित भर्तृका नटत नाही, कारण प्रियेषु सौभाग्य फलाही चारुता. प्रियच बघायला नाही तर कुणापुढे त्या सौंदर्याचं कौतुक करायचं. आपण मागेही पाहिलं आहे की पार्वतीनी कुमारसंभव वर्णन केलं आहे की जेव्हा मी पुन्हा आठवण करून देते की जेव्हा शिवाने मदनाला जाळलं तेव्हा पार्वतीने स्वतःच्या सौंदर्याची निंदा केली. उपयोग काय आहे सौंदर्याचा? तसंच तिला आत्ता काहीसं वाटतं आहे. त्यामुळे ते सौंदर्य जे वास्तवात आहे, जे जात्या सुंदर आहे, ते तितक्या उत्कट प्रमाणात तुला दिसणार नाही. ही एक आपली संस्कृती. कालिदासजी सांगतोय द्योतक. त्याच्यानंतर प्रियेची अवस्था जाणून घेणारा सहृदय, प्रियेबद्दल निःसंशय मनाने ती उत्कटने माझ्याच वर प्रेम करणारी असल्यामुळे विरह व्याकुळ असेल. त्यामुळे तिच्या प्रेमाची असणारी, त्याला असणारा विश्वास, हे सगळं ह्याच्यातनं द्योतित होतं आहे. आणि याचं पुढे थोडंसं जास्त स्पष्टीकरण हे आपल्याला पुढच्या श्लोकात दिसणार आहे. त्याच्यामध्ये तो असं म्हणतो, नूनं तस्याः प्रबल रुदितोच्छून नेत्रं प्रियायाः निश्वासानां अशिशिरतया भिन्नवर्णाधरोष्ठं हस्तन्यस्तं मुखम असकल व्यक्ति लंबालकत्वात् इंदोर्दैन्यं त्वदनुसरणक्लिष्टकांतेर्बिभर्ती. आता याच्यामध्ये असं वर्णन केलेलं आहे की आता ती तुला कशी दिसेल तर सतत रडून रडून, निश्चित खरोखर सतत विरहामुळे रडून रडून जिचे डोळे सुजलेले आहेत, माझ्या प्रियेचे डोळे सुजले आहेत, माझ्यावर प्रेम करणारी आणि मलाही अत्यंत प्रिय असणारी. त्यामुळे मला नक्की माहिती आहे की रात्रंदिवस ती अश्रू गाळत असणार आहे. त्यामुळे ती कशी दिसेल तर हुंदके देऊन रडून रडून तिचे डोळे लाल झालेले आहेत आणि सुजलेले आहेत आणि दुःखातिरेकाने जे उसासे ती टाकते ते उष्ण असणार आहेत. त्यामुळे अधरोष्ठ, भिन्न वर्ण अधरोष्ठ म्हणजे ओठांचा जो रक्तबिंब मी तुला वर्णन केलं होतं बिंबाधरा, पण ते आता निस्तेज झाले असतील. त्याच्यानंतर आता बघा गरम अश्रू आहे, गरम दुःखामुळे जे आपण उसासे टाकतो ते पण ते शोकामुळे उष्ण आहेत. त्यामुळे ते ओठ सुकून गेलेले असतील. हस्तम, आता तिची पोज म्हणजे ती कशी बसली असेल तर अन्यमनस्का जी स्त्री आहे ती पहा अशी बसेल की नाही, चिंताग्रस्त. त्यामुळे हातावर जिनी आपलं मुख असं टेकलं आहे आणि लंब अलकत्वात, इथे लांब केस असा अर्थ नाही घ्यायचा आहे. इथे पॉझिटिव्ह विशेषण नसून अलक हे लोंबताय म्हणजे तिने केशसंभार हा सुशोभित नेटनेटका नाहीच केलेला, पण संस्कारही नाहीत. त्याला रोज तेल पाणी जी काय त्याची काळजी घ्यायची ती घेण्याची मनस्थिती नसल्यामुळे तिचे जे बटा आहेत त्या थोड्याशा अस्ताव्यस्त किंवा विस्कटलेल्या अशा असणार आहेत. त्यामुळे त्या बऱ्याचशा अशा मुखावर आलेल्या आहेत आणि हातावर असं तोंड ठेवल्यामुळे असकल म्हणजे सगळं मुख दिसतच नाही आहे अशी ती. मग ती कशाप्रमाणे दिसेल तर केस कृष्ण रंगाचे, मुखचंद्रमा तिचा छान आहे पण तो झाकला गेलेला. तर सावळा मेघ जेव्हा येतो आणि इंदू म्हणजे चंद्र, तो शीतल आल्हाददायी सुंदर मुखचंद्रमा पूर्णचंद्र तो झाकोळला जातो. त्यामुळे तो जसा पूर्ण दिसत नाही त्याप्रमाणे तूच झाकोळल्यामुळे जसा ज्याचा प्रकाश हा बऱ्यापैकी मलिन झाला आहे असं म्हणू, मंद झाला आहे असं म्हणू, अशा त्या निस्तेज कळाहीन अशा चंद्राप्रमाणे, झाकोळलेल्या चंद्राप्रमाणे माझ्या प्रियेचं मुख जे मी तुला मगाशी वर्णन केलं होतं त्यापेक्षा थोडं वेगळं दिसतं आहे, ते कळाहीन झालं आहे यात संशय नाही. म्हणजे विरहामध्ये जसं माझं घर हे मी सांगतो तितकं तेजस्वी दिसत नाही, तसं गृहस्वामिनी त्याहून अर्थातच अधिक निस्तेज दिसेल. याच्यातनं त्यांनी दाखवून दिलेलं आहे. अलंकार हा निदर्शन आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की माझ्या अनुपस्थितीमध्ये माझी प्रिया कितीही सुंदर असली तरी सौंदर्यासक्ती आहे, रसमयता आहे, जाता जाता तिचं वर्णन तर उत्तम करून गेला, पण प्रत्यक्षात आत्ता मात्र वेगळी दिसली तर तू काही घाबरून जाऊ नकोस.
ती तशीच दिसणार ह्याची मला खात्री आहे. कारण जिथे मीच नाही, जिथे तिचा आनंद, सौभाग्य, सौंदर्य, सामर्थ्य जिथे मीच नाही, तिथे ती कशी बरं सुंदर उत्कट दिसेल. जरी ती सुंदर असली तरी ती प्रिया ही सुकलेली, झाकोळलेली, किंचित नैराश्य असलेली अशीच दिसणार आहे हे मला निश्चित माहिती आहे. आणि याच्यातनं त्याला आपली प्रिया ही आपल्यावर किती उत्कट प्रेम करते आणि ती विरहात कशी होरपळत असेल, जसा मी होरपळतो आहे, असं एक प्रेमाचं अद्वैत आहे. त्यामुळे ते वर्णन करतो. आणि दुसरं म्हणजे त्यामुळे तू कुठल्या तरी वेगळ्या स्त्रीला बघतोयस असा मनात एक क्षणभर तुझा भ्रम उत्पन्न होणार असेल तर तो उत्पन्न होऊ देऊ नकोस, हे पण त्यातनं एक प्रकारे सूचित केलं गेलेलं आहे. अशा प्रकारे आपल्या प्रियपत्नीच्या अवस्थेचं अत्यंत कमीत कमी शब्दात अधिकाधिक वर्णन करून आपल्या दोघांच्यातलं प्रेमाची उत्कटता आणि विरहातली अस्वस्थता खूप छान यक्षाने सूचित केली आणि यक्षाच्या मुखाने कालिदासाने सूचित केली आहे. आज इथे थांबूयात. धन्यवाद.